महाराष्ट्रात निवडणुकांचं मतदान जितकं जवळ येत चाललंय त्याच्या पद्धतीनेच राजकारण सुद्धा तितकंच रंजक होत चाललंय. पण या निवडणुकीत सगळ्यात जास्त आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात डॉमिनेटिंग मुद्दा कोणता असेल तर तो आहे यंदा आपली जी सगळी जातीय समीकरण आहेत ती समीकरणं नेहमीपेक्षा एक आपण असं म्हणू की एक सोशल फॅब्रिक आपल्याकडचं बऱ्यापैकी विस्कटलंय. त्यामुळे नव्याने जातीय समीकरणं मांडली जातात आणि या सगळ्याचा मतं स्वतःकडे घेण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने फायदा उचलतात असं दिसतंय. पण ही जी सगळी महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणाची आत्ताच्या घडीला विस्कटलेली जातीय समीकरणं आहेत, आरक्षणाचे प्रलंबित मुद्दे असतील, तिथपासून मराठवाड्यामध्ये सुरू झालेलं जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, त्यानंतर ओबीसींचे लढे असतील, कोण कुठले उमेदवार देणार, कोण कुठले उमेदवार पाडणार, या सगळ्या संदर्भात अगदी ओपन होणारी सगळी चर्चा असेल. या सगळ्यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत आत्ता होळकर घराण्यातील भूषण सिंहराजे होळकर आहेत. म्हणजे आजची मुलाखत मला असं वाटतं ती राजकीयपेक्षा सुद्धा महाराष्ट्रातला जो सामाजिक सगळा पटलावर जी नव्याने आता चाली खेळल्या जातात त्या चालींचा राजकीय फायदा कोणाला होणार आहे, कसं होणार आहे, या सगळ्याची एक आपण असं म्हणू की उलगडा करण्यासाठी आणि नक्की पडद्यामागे काय चाललंय किंवा तुम्हाला नक्की एक कास्ट फॅब्रिक बद्दल सगळं काय वाटतंय यासाठी ते आज आहेत. खरं तर इंदोरला असतात, आज आम्हाला ते सापडले आणि आम्ही आज भेटलेलो आहोत त्यांना. खूप खूप स्वागत मुंबई तकमध्ये. या महायुती सरकारने सांगितलं होतं की धनगर समाजाला आरक्षणाचं आम्ही प्रश्न मार्गी लावू. त्याच्या आधीच्या सरकारने प्रॉमिसेस केले होते, हे मान्य करावं लागेल. धनगड इथपासून हे सगळं सुरू झालं, ते आता कोर्टात स्टँड नाही झालं आणि या सगळ्यातून असं दिसतंय की धनगर समाजाचा असंतोष आणखी वाढला. एसटी मध्ये त्या प्रवर्गात त्यांना आरक्षण हवं होतं. आत्ताच्या घडीला आरक्षण कोर्टाने रद्द केल्यानंतर तुम्ही धनगर समाजाला नक्की कशा पद्धतीने ह्या सगळ्याला हे अॅनालाइज करताय, सोशली पण आणि पॉलिटिकली पण? सगळ्यात पहिले तर महत्वाची, आपण म्हणालात मी इंदोरलाही राहतो आणि मी इकडे महाराष्ट्रात सुद्धा असतो. मॅक्सिमम टाइम मी इथं सामाजिक चळवळीमध्ये महाराष्ट्रात आता जवळजवळ 7-8 वर्षांपासून सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझं वास्तव्य मोठ्या प्रमाणात असतं, पुण्याला आणि कोल्हापूरला. आणि सणवार उत्सव ज्यावेळेला असतात घराण्याच्या परंपरा त्यावेळेला मी इंदोरला असतो. आता आपण जे धनगर आरक्षणावर बोललात, आता धनगर समाजासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. महत्वाचा यासाठी आहे की आजही समाजामधला 80% वर्ग हा असा आहे की जो आजही उपेक्षित आहे. म्हणजे तो जंगलात राहतो किंवा तो भटकंती करत असतो. त्यांच्यापर्यंत बेसिक सुविधा, रस्ता, पाणी. आता मी मागे चिपळूणला गेलो होतो, तर चिपळूणला गेलो त्यावेळेला अशी परिस्थिती होती की तिथं प्रसूत झालेल्या महिलांना दवाखान्यात जर न्यायचं असेल तर 4-5 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतं आणि त्या ह्याच्यात त्या महिलांची मृत्यू होता, असे प्रकार सुद्धा झालेले आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत, त्या डोंगर कपारीतल्या राहणाऱ्या मुला मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत. अशा अनेक मूलभूत सुविधा सुद्धा त्या धनगर समाजापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. ह्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर त्यांच्या ज्या जमिनी आहेत तिथं त्या सुद्धा शासनाने फॉरेस्टच्या अंतर्गत अनेक पिढ्यानपिढ्यात आमची कम्युनिटी त्या जमिनी पिकवत आलेली तिथल्या, पण त्या आज सरकारनं अक्वायर केल्या आणि त्यांना सांगितलं की ह्या वन खात्याच्या जमिनी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये या समाजाने जायचं कुठं? चराऊ जमिनी ज्या आहेत समाजाच्या त्या जमिनींवर अतिक्रमण झालेलं आहे, ज्याला आपण गायरान म्हणतो. तिथं ज्यांनी अतिक्रमण केलंय ती लोक मेंढपाळांना तिथं येऊ देत नाहीत. मग ह्या लोकांनी मेंढ्या चरवायच्या कुठं? असे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून मग आरक्षणाचा विषय यासाठी येतो की 70 वर्ष होऊन स्वातंत्र्याला जर आपल्याला अजून सुद्धा आपल्या या मूलभूत गरजांसाठी झगडावं लागत असेल तर मग यांना का आरक्षण मिळू नये, हा आमचा समाजाचा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळं आम्ही ह्या आरक्षणाकडे बघत असताना जे आता आपण म्हणालात की कोर्टानं निर्णय दिला की आरक्षण देता येत नाही आम्हाला एसटी मधून, पण हे करत असताना ह्याच्यात शासनाची भूमिका फार महत्वाची होती. मागच्या वेळेला 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. त्यानंतर 10 वर्ष बीजेपीचंच गव्हर्नमेंट केंद्रात सुद्धा होतं आणि राज्यात सुद्धा होतं. त्याच्यावर टीसची समिती नेमली गेली. त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये कुणाकुणाचं इंटरफेअरन्स होतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की समाजाला आरक्षण देऊ असं सांगून 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल यांनी आपली फार मोठी दिशाभूल या समाजाची केलेली आहे, असं माझं ठाम मत आहे. आणि जे आता कोर्टाचा निकाल झाला त्या निकालामध्ये जसं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये चांगले वकील दिले गेले, चांगले वकील शासनाकडनं लावले गेले, मग तशी ठोस भूमिका धनगर समाजाच्या बाबतीत का घेतली नाही? ज्या वेळेला म्हटलं जातं की हा आमचा प्रश्न नाही, केंद्राचा प्रश्न आहे. आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुमची सरकार आहे, मग तुम्हाला करायला काय अडचण होती याच्यामध्ये? बरं, बघा म्हणजे
मला असं आठवतं की कोर्टाने एक गोष्ट क्लिअर करून टाकली यामध्ये की नॉर्थला जी धनगड आहे ते आणि आपले धनगर हे कम्प्लीट वेगळे आहेत. हे कोर्टाने यामध्ये आत्ताच्या घडलं ते नाही क्लिअर पण केलं. तुम्ही महाराष्ट्रात दाखवा ना, धनगड हे नाहीच आहेत. आता जे आपल्याला सापडले ह्यांना कसं तिथं क्रिएट केलेलं गेलं, म्हणजे हे मॅन्युप्युलेशन केलंय. या लोकांना जाणून बुजून तिथं उभा करण्याचा प्रयत्न, जेणेकरून समाजाची दिशाभूल करण्यासाठी हा सगळा उद्योग केला. मग हे सगळं तुम्ही 10 वर्षात आधी सुद्धा करू शकत होता. तुम्ही अगदी बरोबर संधी साधून त्याच वेळेला तुम्ही हे उद्योग कसे काय केले? काय म्हणजे आजची मुलाखत करण्यामागचं मूळ कारण काय माहितीये का, की मी जसं सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टी म्हटल्या होत्या की आपली सामाजिक वीण आत्ताच्या घडल्या इतकी उसवली आहे संपूर्ण महाराष्ट्राची. त्यामुळे वेगवेगळी कास्ट, म्हणजे काय महाराष्ट्रात कधी जातीने मतदान नाही झालं, आता 100% झालं आणि ते कायम होत आलं. निवडणुका म्हटल्यानंतर या गोष्टी होत असतात, जातीयतेंचे इश्यू किंवा त्या जाती बघून तिकीटं सुद्धा वाटली जातात. पण आत्ता आपण पॉलिटिकली व्हायब्रंट असताना आपण सोशली इतके वेगवेगळे डिवाइड झालोत वेगवेगळ्या घटकांमध्ये. आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा आहे, जसा मराठवाड्यात तसाच. कारण इथे ट्रेडिशनली मराठा आणि धनगर या जातींमध्ये कायम पॉलिटिकल रायव्हली राहिली, त्यांचे कायम चढ उतार होते, त्या पद्धतीने राजकारण कायम चालायचं. आता बघा पश्चिम महाराष्ट्रात इतके दिवस तसं आता पाहायला गेलं तर बऱ्यापैकी शरद पवारांनी त्यांच्या जागा निवडून यायच्या, किंवा वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये कालांतराने स्वतःचा त्यांनी एक क्लस्टर मोठा तयार केला. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मग मला असं वाटतं की भाजपकडे राम शिंदे असतील, तिकडे गोपीचंद पडळकर असतील, धनगर समाजाला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन देणं, इन हाऊस रिप्रेझेंटेशन, याचा मग भाजपने आत्ताच घडला तरी प्रयत्न केलेला दिसतोय की. मग पवारांचं नक्की इथं कुठं गणित चुकलं या सगळ्यामध्ये? कारण पवारांना मग मराठा नेता म्हणून बघितला, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर विरुद्ध मराठा हे तर तसं पॉलिटिकली या गोष्टी आहेत. नाही, आता आपण जर पाहिलं, आपण म्हणालात की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाचं हेच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. धनगर समाजाची जर आपण बोलायचं झालं तर धनगर समाज हा महाराष्ट्रात 2 नंबरला आहे असं आपण म्हणतो. मग आता हे प्रूव्ह कसं करायचं, तर त्यासाठी जातीय जनगणना होणं गरजेचं आहे. आणि ते आत्ताच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की आम्ही जातीय जनगणना ह्याच्यामध्ये करू. तर हे फार गरजेचं आहे, जेणेकरून नेमकी संख्या लक्षात यावी. आणि ह्याच्यात चुकीचं काय नाही ना. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक वंचित घटक जो आहे, मग तो मराठा असू द्या, धनगर असू द्या, जैन असू द्या, मारवाडी, मुस्लिम, कोणी असू द्या, त्यांचं जर रेशिओ एक्झॅक्ट लक्षात आला तर त्या रेशिओमध्ये त्या त्या समाजाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. हा झाला मुद्दा एक. दुसरा, आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर असतील किंवा राम शिंदे असतील, तर ह्या दोघांना संधी दिली, पण पूर्ण महाराष्ट्राला 2 धनगर नेते सफिशियंट आहेत का हो? संपूर्ण महाराष्ट्राचा जर ग्राफ पाहिला आपण, तर असे जवळजवळ 70 ते 80 मतदारसंघ आहेत की जिथं धनगर समाज बहुल आहे, म्हणजे धनगर समाजाची संख्या मोठी आहे. मतदारसंघांचं जाऊ दे, आपण 2 मिनिटं निवडणुकीचं बाजूला ठेवू, पण पॉप्युलेशन वाईज जर पाहिलं तर फक्त 2 प्रतिनिधी हे सफिशियंट आहेत का? तिसरं, तुम्ही मला विचारलं की भाजपनं दिलेत ह्या 2 लोकांना, मग पवार साहेबांनी काय केलं किंवा ह्याच्या आधी काय झालं? तर मला तुम्हाला सांगायचं आहे, काय होतं, आपल्याला तरुणांना, मलाही सुद्धा माहित नव्हतं, तरुणांना आपल्याला मागचं फारसं माहिती नसतं. आपण जर पाहिलं तर नाधो मारनर असतील, त्यांना आमदार केलेला आहे पवार साहेबांनी. रामहरी रुपनर आहेत, त्यांना आमदार काँग्रेसने केलेला आहे. त्यानंतर विजयराव मोरे आहेत आपले, त्यांना विधान परिषदवर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आनंद कुमार पाटील आहेत विदर्भातले, त्यांना घेतलेला आहे. रमेश अप्पा शेंडगेंना घेतलेला आहे पवार साहेबांनी. शिवाजी बापू शेंडगे आणि पवार साहेब एकत्र काम करत होते, त्याच वेळेला एनटीचं आरक्षण शिवाजी बापूंच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे समाजाला. त्यामुळे त्यांनी प्रतिनिधित्व दिलं नाही असं नाहीये. तुम्ही जर बारामतीमध्ये गेला तर झेडपी अध्यक्ष आपले आमचे नाना देवकाते होते तिथं. वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असू द्या, पंचायत समितीचा असू द्या, बँकांमध्ये संचालक असू द्यात, संधी दिलीच गेलेली आहे. मी असं म्हणणार नाही की पवार साहेबांनी संधी दिली किंवा दिली नाही, किंवा भाजपने दिली नाही, संधी दिली गेली आहे. पण आमचं म्हणणं हे आहे की पॉप्युलेशनच्या रेशिओच्या हिशोबाने आणि जेवढ्या प्रमाणात धनगर समाज आहे महाराष्ट्रामध्ये, तेवढ्या प्रमाणामध्ये संधी मिळाली नाही. आणि ही संधी सगळ्याच पक्षांच्याकडून मिळाली पाहिजे. कारण जोपर्यंत आम्ही सक्रिय राजकारणात येणार नाही, सभागृहामध्ये आमची लोक बोलणार नाहीत, तोपर्यंत आमचे प्रश्न कळणार नाहीत. आज आदिवासी समाजाचे लोक विरोध करतात. का विरोध करतात? तर त्यांची संख्या तिथं जास्त दिसते.
बोलणारी लोक आहेत त्यांची. हा नाही मला त्याच प्रश्नाकडे आता यायचं होतं. मधल्या काळात मंत्रालयात आदिवासी आमदारांनी अगदी झिरवळ वगैरे जे आधी सगळे राष्ट्रवादीचाच एक भाग होते, यांनी तिकडे खोसकर पण होते, हिरामण खोसकर, या सगळ्यांनी इथे उड्या मारल्या जाळीवरती आणि त्यांनी सांगितलं की आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. आता प्रॉब्लेम सगळ्या महाराष्ट्राचा हाच झालाय. जरांगे पाटील असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून पाहिजे, ओबीसीचं म्हणते आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. सेम धनगर समाज बाबतीत होतं. धनगर समाज म्हणतो की नोमॅडिक ट्राईब म्हणून आम्हाला एसटी मध्ये दिलं गेलं पाहिजे कारण त्यांच्या प्रॅक्टिसेस त्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग याने तर हा कलह सुटणारच नाही ना. नाही, आमची जी मागणी आहे एसटी आरक्षणाची, धनगर समाजाची, हे आम्ही आदिवासींचं आम्हाला द्या असं म्हणत नाहीये. आम्हाला घटनेने जे दिलेलं आहे सुरुवातीलाच तेच आम्ही आमच्या हक्काचं मागतोय, जे इतके दिवस आम्हाला मिळत नव्हतं. उदाहरण जर सांगायचं झालं तर तुम्ही दोघं तिघं भाऊ असाल, एक भाऊ मुंबईला काम करतोय आणि 2 भाऊ गावाकडे आहेत. शेती तिघांची पण आहे बरोबर, पण तो मुंबईला असल्यामुळं तुम्ही दोघंच त्याची पण शेती बघता. ह्याचा अर्थ ती सगळीच शेती तुमची नाहीये, त्याचाही त्या शेतीमध्ये वाटा आहे ना. त्याच्यामुळं अशाच पद्धतीनं एसटी आरक्षणामध्ये सुद्धा आम्हाला घटनेनंच एसटीचं आरक्षण दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये या शासनानं केलेल्या गडबडीमुळं आम्हाला त्याच्या सवलती मिळत नाहीत. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की जे आम्हाला घटनेनं दिलंय ते तुम्ही आम्हाला द्या. ह्याच्यात आमचा आदिवासींना कुठलाच विरोध नाही. आता दुसरा मुद्दा ते म्हणतात की धनगर हे म्हणतात की आम्ही होळकर, आम्ही राज्य केलं, आम्ही तसं केलं. पण मला त्यांना एक विचारायचं आहे की प्रत्येक समाजामध्ये नावारूपाला गेलेली बरीचशीच घराणी आहेत. मराठ्यांमध्ये आहेत, तसेच वंचित सुद्धा आहेत. आता मराठ्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नाव आहे, पण गरीब गरजू मराठा सुद्धा आहे. धनगरांमध्ये जसं होळकरांचं नाव आहे तसाच गरीब गरजू धनगर सुद्धा आहे. तसंच आदिवासींचं बोलायचं झालं तर आदिवासी समाजामध्ये सुद्धा गौंडराजे झालेले आहेत. गडचिरोलीला धर्मराव बाबा आत्राम तिथलेच मंत्री आहेत. मग त्यांना पण तोच क्रायटेरिया लागू झाला पाहिजे. मग हे एक्सेप्शनल केसेस असतात की काही घरांनी स्ट्रॉंग असतात, पण ह्याचा अर्थ सगळ्याच समाजाला तुम्ही त्या चष्म्यानं बघणं हे बघणं योग्य नाही. बरोबर. मला एक विचारायचं बघा, म्हणजे आता जरांगे पाटलांचा मधल्या काळात फॉर्म्युला आला, तो मराठा होता, त्यातला काही मुस्लिम समाज आणि दलित अशा पद्धतीची ती मांडणी चाललेली होती. MMD ते असलं मराठा मुस्लिम दलित अशी मांडणी चाललेली होती. भाजपने जे माधव फॉर्म्युला आणला होता, तिथे वंजारी असतील, धनगर असतील, या सगळ्यांना सोबत घ्यायचं, एका काळापर्यंत तो सक्सेसफुल भाजपने करून दाखवला आतापर्यंत. आता ऍज अ धनगर कम्युनिटीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून किंवा होळकर फॅमिलीचे तुम्ही वंशज आहात, माधव फॅमिली त्या फॉर्म्युल्याचं गणित आता कुठपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या राजकारणात दिसतंय? कारण भाजपकडून आता धनगर कम्युनिटीला सोबत घेण्याचा हमखास प्रयत्न केला जातोय. मधल्या काळात जानकरांची जागा लोकसभेला द्यायची होती, तिकडून जिथून धनगर कम्युनिटीचं रिप्रेझेंटेशन बऱ्यापैकी आहे, लोकसंख्या परभणी साईडला त्यांना तिकडे जागा देण्यात आली होती इकडून देण्याच्या ऐवजी. तर माधव हा पॅटर्न भाजप आता कोणत्या याने जात आहे तुम्हाला दिसतंय ऍज अ कम्युनिटी लीडर? नाही, आता मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पत्रकार म्हणून फिरताय, सगळ्या राज्यभर तुमचा अभ्यास मोठा आहे. तुम्ही जे माधव म्हणालात म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी, ह्या फॅक्टर मध्ये बीजेपी मध्ये जरी आपण पाहिलं तर धनगर जो विषय आहे त्या चा काय फायदा झाला हे तुम्हीच मला सांगा. आम्हाला किती प्रतिनिधित्व मिळालं, वंजारी समाजाला किती मिळालं आणि माळी समाजाला किती मिळालं? ह्याच्यात मी माळी समाजाच्या किंवा वंजारी समाजाच्या विरोधात नाहीये, पण ह्या माधव फॅक्टर मध्ये धनगरांना अन्याय झालाय तुमचं मत? अन्याय झाला हे माझं मत आहे. ह्याच्यामध्ये धनगरांना, आमची धनगर कम्युनिटी जी आहे ती भोळी भाबडी आहे, पण तितकीच शूर आहे. आम्ही शब्द पाळतो, आम्ही खोट्या शब्द घेत नाही. तर त्याचा फायदा घेऊन आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसराच कोणतरी फायदा घेतोय हे मला म्हणायचं आहे. बरं, मधल्या काळात सरकारने महामंडळ वगैरे घोषित केलं होतं. तुम्ही म्हणता की धनगर कम्युनिटीचा काही या सगळ्यामध्ये फायदा नाही झाला. सरकारने महामंडळ घोषित केलं होतं. माझ्या माहितीनुसार शेळी मेंढी पालनाला त्यांनी अनुदान वगैरे इथपासून सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या. 1000 कोटी होते, किती कोटी दिली त्यांनी महामंडळाला? 2019 मध्ये घोषणा केली होती फडणवीस साहेबांनी की धनगर समाजाला जोपर्यंत आम्ही एसटीचं आरक्षण देत नाही तोपर्यंत जे आदिवासींना तेच धनगरांना, म्हणजे तशा स्वरूपाच्या सवलती आम्ही देऊ. आणि त्याच्यासाठी आम्ही 1000 कोटी रुपयाची घोषणा करतोय. बरं, ती घोषणा झाली, ग्राउंडवर काम काय झालं ते आता तुम्ही फिरताय पत्रकार, तुम्ही सांगा मला. आणि भाजपच्या सरकारला मी म्हणतोय की तुम्ही दाखवून द्या तुम्ही 1000 कोटीचं काय काम केलं. मग नुसती घोषणा करायची आणि ग्राउंडवर काम काहीच नाही, ह्याचा काही उपयोग नाही. हा झाला मुद्दा एक. दुसरा मुद्दा चराव जमिनींचा जो आमचा विषय होता, त्याला आम्हाला चराव जमिनींसाठी धनगर समाजाने जायचं कुठं?
कुणाच्या शेतात गेले, कुठल्या जंगलाच्या फॉरेस्टच्या जमिनीत गेले की आमच्या मेंढपाळांना मारहाण होते. त्यासाठी आम्ही विनंती केली होती की आम्हाला चारा अनुदान, चारा योजना द्यावी. त्याचं काय झालं? परभणीमधलं एक प्रकरण आहे. परभणीमध्ये एका मेंढपाळाने चरायला जमीन मिळत नाही म्हणून स्वतः भाड्याने लीजवर जमीन घेतली आणि तिथं तो मेंढ्या चरवत होता, तर तिथं सुद्धा त्याला मारहाण केली. आणि तिथला स्थानिकचा भाजपचा आमदार, भाजपच्या ज्या आमदार आहेत, महिला आमदार आहेत, त्या असं म्हणतात की नाही नाही त्यांची चुकी आणि त्यांनाच परत मारहाण केली जाते, पोलीस त्यांची तक्रार नोंद करून घेत नाही. मग हा न्याय आहे का? दुसरं, महामंडळांचा विषय तुम्ही काढलात. महामंडळामध्ये शेळी मेंढी महामंडळ 2019च्या वेळेला पण तसंच केलं. 3 महिन्यासाठी ते महामंडळ दिलं. आमचे बाळासाहेब डोळतले त्याचे अध्यक्ष होते. 3 महिन्यात त्यांना काय काम करता आलं? आणि धनगर समाज आणि मेंढपाळ हा एवढा मोठा समूह आहे, त्या तुम्ही महामंडळ डिक्लेअर करता पण त्याला निधी कुठं देता? त्याला काम करायला निधी तर असला पाहिजे. त्या माणसाने काम कसं करायचं? निधी दिला नाही. कुठं दिला निधी? घोषणा करतात, निधी इफेक्टिव्हली येतोय कुठं? बरं ते झालं. आता तुम्ही 5 वर्षात मागच्या महामंडळ बरखास्तच केलेलं होतं. महामंडळावर कोणच नव्हतं. तुम्ही महामंडळ पूर्णपणे नष्ट करायच्या भानगडीत होता. आणि आता निवडणुका लागणार आहेत हे लक्षात घेऊन फक्त समाजाची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही आता परत महामंडळाला अध्यक्षपद दिलं. महामंडळाला घोषणा केली की आम्ही उपाध्यक्ष. ऍक्च्युअली नियमानुसार गेलं तर महामंडळाला उपाध्यक्ष असूच शकत नाही. म्हणजे उगाच काहीतरी पद क्रिएट करायची आणि लोकांची दिशाभूल करायची. रिप्रेझेंटेशनचा भाग असेल ना तो. तुला अध्यक्ष असं रिप्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे ना, आम्ही स्वागत करू ना. तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही द्या ना. त्याला 1000 कोटीचा निधी द्या महामंडळाला. त्याचा अध्यक्ष नेमा, त्याच्या खाली टीम नेमा, त्याला काम करू द्या, त्याला फ्रीडम द्या. तुम्ही देताय का? तुम्ही द्या, आम्ही स्वागत करतो. नाही देत. इलेक्शनच्या तोंडावर घोषणा करायची. ज्याच्या नावाची घोषणा केली ते आमचे रामराव वडकुते. त्यांना सुद्धा पवार साहेबांनी 2 टर्म आमदार केलेलं होतं. महामंडळाचं अध्यक्ष केलेलं होतं मागच्या टर्म मध्ये. त्यांना निधी दिला होता काम करायसाठी. आता ज्यावेळेला भाजपनं घोषणा केली त्यांच्या नावाची, वडकुते साहेबांनी स्वतः सांगितलं की मला नको अध्यक्षपद, तुम्ही दुसऱ्या कुणाला द्या. का सांगितलं? तर त्यांना माहिती आहे की काय राजकारण चाललेलं आहे. बघा, तुम्ही पवारांच्या एवढ्या फेवर मध्ये काय हो? नाही, मी पवारांच्या फेवरमध्ये नाही आहे. मी भाजपचा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर भाजपची सुरुवात जुन्या काळात ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी भाजपची सुरुवात केली त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं वास्तव्य आमच्या घरात असायचं. राम जन्मभूमीची जी मुवमेंट सुरू झाली त्याचे जे प्रमुख होते अशोकजी सिंगल, मी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो आहे. मी तुम्हाला फोटोही पाठवेन. ते आमच्या घरी वास्तव्याला असायचे. आणि ही सगळी राम जन्मभूमीची चळवळ ही आमच्या घराण्याचा त्याच्यात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यामुळं भाजपचा मला द्वेष नाहीये. भाजप हा अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला चांगलाच पक्ष होता. आत्ताच्या या महाराष्ट्र भाजपला काय झालंय? ते जुन्या भाजपाचे आणि वाजपेयी साहेबांचे सगळे गुण ते विसरलेत का हे मला विचारायचं आहे. बर, ठीक आहे. एक महत्वाचं की आता बघा, म्हणजे धनगर मतं तर शेवटी सगळ्यांना पाहिजेत. याबद्दल काही कोणता पक्ष हे म्हणणार नाही. म्हणजे महाराष्ट्रातला असा एकही पक्ष नसेल जो म्हणत असेल की आम्ही कास्ट पॉलिटिक्स नाही करत पण त्यांना धनगरांची मतं पण नको, असं तर बिलकुल नसेल. धनगर कम्युनिटीसाठी आत्ताच्या घडीला जे काय, जसं आपण मगाशी म्हटलं की माधव एक फॉर्म्युला होता, त्या फॉर्म्युल्यावरती भाजपने काम केलं आणि त्यानंतर ओबीसीमधून भाजपने स्वतःचा एक वोट बँक तयार केला आणि तो काही प्रमाणात त्यांनी बऱ्यापैकी, म्हणजे मला असं वाटतं की मागच्या अगदी निवडणुकांपर्यंत त्यांनी मेंटेन ठेवला. आत्ताच्या घडीला धनगर ऍज अ वोटर म्हणून कोणत्या साईडला टिल्टेड तुम्हाला दिसतोय? किंवा एक प्रथमदर्शनी धनगर वोटरची मानसिकता काय झाली ज्यावेळी त्याला कळतंय की आपल्याला आरक्षण मिळणार नाहीये हे तर आता क्लिअर झालंय. सो त्याची ऍज अ वोटर म्हणून काय मानसिकता दिसते? आता बघा, तुमच्याच प्रश्नात तुमचं उत्तर आहे. तुम्ही बोलताना काय म्हणाला की भाजपनं माधव हा कॉन्सेप्ट आणला, भाजपने ओबीसी वोट बँक अशा पद्धतीनं ती रचना केली. भाजपने हे का केलं? तुम्हीच म्हटला की भाजपने केलं, मी नाही म्हणते. भाजपने हे का केलं तर भाजपला कुठेतरी असं दिसत होतं की जोपर्यंत आपण जाती जातींमध्ये भांडणं लावत नाही, पोलरायझेशन करत नाही, तोपर्यंत आपलं जे काय आपल्याला जे सत्तेत राहायचं आहे ते साधणार नाही. विकास कामं करायची होती ती विकास कामं यांनी केली का? त्याच्या आधीचा महाराष्ट्र तुम्ही बघा. तुम्हाला आजची जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, ओबीसी मराठा संघर्ष असेल किंवा मराठा धनगर संघर्ष असेल, हा का एवढ्या टोकाला गेला? पूर्वी पण होतेच ना, लोक एकत्रच राहत होते. हे भांडणं लावायचं काम आहे ना. तुम्ही शेवटच्या टोकाला जाऊन एकमेकाच्या विरोधात, आज गावात शेजारी शेजारी जर 2 समाजाची घरं असतील तर ते एकमेकाचं तोंड बघायला तयार नाहीत. ह्याला कोण जबाबदार आहे? हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. इथं सगळ्या 18 पगड जातींना घेऊन शिवछत्रपतींनी राज्य केलं. होळकरांनी सुद्धा तेच केलं. तुम्हीच म्हणालात की माझ्या वाचनात आलं की असं असं अमुक अमुक घराण्याचं नाव त्याच्यामध्ये आहे.
तर ह्या सगळ्या कम्युनिटीजला सोबत घेऊन त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला. भाजपचा- अशी पार्श्वभूमी असताना इथं भाजपनं काय केलं? जाती जातीमध्ये भांडणं लावली. पण बघा काय भाजपचं एक काय म्हणणं असतं, म्हणजे आता पण मी बघतो भाजप समर्थकांचं, की महाराष्ट्रात जाती जातीचं विष कालवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात कोणाचा आहे, तो शरद पवारांचा त्यांचा काय आरोप असतो. किंवा आता रिसेंटली म्हणजे भाजप जाऊ दे, राज ठाकरे आता रिसेंटली माझ्या माहितीनुसार म्हणाले की जातीचं राजकारण वगैरे शरद पवारांनी सह केलं. काय म्हणजे बघायच्या कशा गोष्टी नक्की? नाही, आता कारण मी म्हणजे तेच आपल्याला- पत्रकार म्हणून मला जरी इन्साइट्स माहित असले तरी सुद्धा शेवटी मतदार म्हणून लोक ह्या सगळ्याकडे बघणारच नाही ना. मला हेच सांगायचं आहे ह्यावर की ही मंडळी जी सांगतात की पवारांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली, जातीचं विष कालवलं, आणि एक आता अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे की धनगर समाज हा पवारांच्या विरोधात आहे किंवा पवार हे धनगर समाजाच्या विरोधात आहेत. तर सोपं गणित आहे. आज ज्या मतदारसंघातून पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली तो म्हणजे बारामती मतदारसंघ. बरोबर बारामती मतदारसंघामध्ये धनगर मेजॉरिटी आहेत, बरोबर. बरोबर बारामती मधल्याच धनगर समाजांची मेजॉरिटी, जर समजा धनगरांच्यावर अन्याय झालेला असता तर ह्या लोकांनी साहेबांना मतदान का केलं असतं? सलग 40 वर्ष त्या घराण्याला त्यांनी का प्रतिनिधित्व दिलं? मग हे सगळी कम्युनिटी जी आहे ती साहेबांच्या विरोधात गेली नसती का? आपणच बोलताना बोललात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामती फलटणमध्ये धनगर समाज हा स्ट्रॉंग आहे. बरोबर. मग इतका स्ट्रॉंग समाज जो स्वतःच्या हिमतीवर आहे, ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तो पवार साहेबांच्या विरोधात कधीच गेला असताना मग तो का गेला नाही पवार साहेबांच्या विरोधात? तर पवार साहेबांनी ज्या त्या वेळेला जो बॅलन्स आहे त्यांना प्रतिनिधित्व देणे, मी मगाशी आपल्याला नावही सांगितलं, तर अशा स्वरूपाचं प्रतिनिधित्व देण्याचं काम केलं. भाजपने एखाद्या व्यक्तीला विरोध करणं ठीक आहे, राजकारण आहे, तुम्ही तुमचे कॉम्पिटिटर आहेत, तुम्ही निश्चित विरोध करू शकता, पण तुमचं राजकीय हित साधण्यासाठी तुम्ही कम्युनिटीज मध्ये भांडणं लावू नका, हे मला म्हणायचं आहे. ओके, एक शेवटाकडे चाललोय म्हणून मी तुम्हाला आता हे विचारतो की साधारण एक वोटिंग पॅटर्न यंदाचा धनगर कम्युनिटीचा काय असेल वगैरे ते ठीक आहे, पण मला असं वाटतं की एक लॉंग टर्म ह्या सगळ्या जातीच्या लढ्यामध्ये की तुम्हाला नोमॅडिक ट्राईबमध्ये तुम्हाला नाही राहायचं, तुम्हाला एसटी मध्ये यायचं आहे. प्रथमदर्शनी हे दिसतंय की काही दोऱ्या कट झाल्यात त्यातल्या, कारण कोर्टाचा निर्णय आहे, तो कुठल्या सरकारने घेतलेला नाहीये. अशावेळी ऍज अ कम्युनिटी लीडर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की आता येणाऱ्या काळात काय चित्र दिसेल? म्हणजे सरकार बदललं तरच चित्र बदलेल की तुमचं त्याच्यामध्ये परत काही पॉलिटिकल इंटरेस्ट आहेत किंवा नसतील, तर मग ते ऍज अ समाज म्हणून नक्की कोणत्या पातळीवरती स्टँड होतील? नाही, ह्याच्यात पॉलिटिकल इंटरेस्ट असण्याचा काही विषय नाहीये. हा. तुम्ही जे म्हणालात की कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे शासनाचं त्याच्यात काही नाही, पण आजकाल ज्युडिशरीला सुद्धा किती इंडिपेंडन्स राहिलंय ते आपण बघतो. शंका आहेत तुम्हाला? 100% तुम्ही बघा ना, ज्युडिशरीकडं सगळे तुमचं इलेक्शन कमिशन पर्यंत हे लोक जातात. ज्युडिशरीचा तर तुम्ही लांबचा विषय सोडून द्या, सगळ्या लेवलला मॅन्युप्युलेशन पर्यंत बीजेपी गेलेली आहे. आणि तुम्ही कसं म्हणू शकता की कोर्टाचा निर्णय, कोर्टात वकील देताना चुका केल्या जातात, कोर्टाचे निर्णय आपल्या बाजूने कसे येतील ह्याच्यासाठी ज्युडिशरीला प्रेशराईज केलं जातं, ह्या स्तरापर्यंत गेलेलं आहे. मग डेमोक्रेसी जर टिकवायची असेल तर अजून असं किती दिवस? आमचा भाजपला विरोध नाही, पण भाजपची जी विचारधारा होती त्या विचारधारेला बाजूला ठेवून जे आता काम चाललंय ह्याला आमचा विरोध आहे. दुसरं, धनगरांसाठी फक्त आरक्षण हा विषय नाही, आमच्या अस्मितेचे जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं? आज वावगावचा किल्ला राजगुरुनगरमध्ये महाराजा यशवंतराव होळकर ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, त्यांचं जन्मस्थान आहे. त्याच्यासाठी मी अनेक वर्ष पाठपुरावा देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे करत होतो. काय झालं मग त्याचं? त्यावेळेला त्यांनी नाही दिला मला निधी. 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर तिथं होतो की बाबा निधी द्या आम्हाला, आमच्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे. हा माझा वैयक्तिक विषय नसून हा सगळ्या समाजाची आणि देशाची अस्मिता आहे. जसा चौंडीचा विकास अण्णासाहेब डांगेंच्या काळामध्ये झाला तसा तो विकास झाला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी निधी नाही दिला. पण मला इथं अजितदादांचं कौतुक यासाठी करू वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी दादांना सांगितलं होतं की या किल्ल्याचं आपल्याला संवर्धन करायचं आहे. आमची एकत्र बैठक झालेली होती, म्हणजे हे सगळ्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याच्या आधी तर दादांना त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी राजकीय घडामोडी घडल्यानंतर दादांना भेटलो, तर दादांनी कोणताही किंतु परंतु मनात न आणता त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या किल्ल्याला जो निधी होता तो दादांनी दिला. कामाच्या बाबतीत दादांचं मी त्या बाबतीत मी कौतुक करेन. तुम्ही दादांचा विषय काढलाय म्हणून विचारतो, काय मत आहे तुमचं दादांबद्दल? अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर दिलदार मनाचा माणूस आहे, त्यांच्याबद्दल किंतु परंतु असण्याचं कारण नाही. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, कामाच्या बाबतीत त्यांच्या शंका नाही, पण ज्या माणसाने आपल्याला घडवलं,
ज्या माणसामुळं आज आपण इथंपर्यंत पोचलो त्या माणसाला सोडून जाणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना आणि कुठल्याही व्यक्तीला हे आवडलेलं नाहीये. दादा तिथं राहिले असते तर दादांचा रुतबा अजून मोठा झाला असता. आताही ते मोठेच आहेत, पण त्याच्यापेक्षा अजून त्यांचा रुतबा मोठा झाला असता. आहे त्याच्यापेक्षा रुतबा मोठा आला असता त्यांचा. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमचे. मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्यांनी आपल्यासोबत. काय म्हणजे आपण आता निवडणूक आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांचे इंटरव्ह्यू करणं किंवा एखाद्याची भूमिका समजून घेणं, मला असं वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन समाजामध्ये नक्की काय चाललंय ना हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आजचा ह्या इंटरव्ह्यूचा प्रयत्न होता. जसं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की मराठा असेल, धनगर असेल, या सगळ्यामध्ये पॉलिटिकली डॉमिनंट ज्या कास्ट असतात त्यांचे कायम संघर्ष महाराष्ट्रात चालत आलेले आहेत. पण आत्ताच्या घडीला त्याची जी वीण उसवली आहे, त्या उसवलेल्या वीण जी आहे त्याचा नक्की कोण राजकीय फायदा करून घेत आहे या सगळ्यावरती यंदाचं सत्ता समीकरण असणार आहे. त्यामुळे म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असा झालेला भूकंप असेल, पश्चिम महाराष्ट्रात ट्रेडिशनली हा सगळा मराठा धनगर हा इश्यू असेल, किंवा या सगळ्यांचे येणाऱ्या काळात जे रिपलकेशन्स असतील हे महाराष्ट्राला, तुम्हा आम्हाला सगळ्यांना मतदार म्हणून आणि त्याच्यापेक्षा पुढे आपल्या सगळ्यांना राज्य म्हणून कुठे घेऊन जातात ते बघणं फार महत्वाचं आहे. मुंबई तक बघत राहा तुम्ही, आणि कमेंट्स काय असतील तर 100% करा, कळवा, आणि बेल आयकॉन आहे दाबायला. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, थेट पुण्यावर.